स्वराज्य तोरण या न्यूज पोर्टलवरती आज अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि विशेषतः मराठा समाजाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती मला माझं मत व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी ॲडव्होकेट राजेश टेकाळेजी यांनी निमंत्रित केलं आहे। या फेसबुक पेजवरती लाईव्ह असलेल्या सर्व माझे माता पिता बंधू भगिनी मराठा समाजातील कार्यकर्ते विचारवंत तुम्हा सर्वांच्या समोर मी नतमस्तक होऊन, खरं तर मी काही वक्ता नाहीये किंवा मी काही अभ्यासक किंवा विचारवंत देखील नाहीये। मी एक मराठा समाजातील आणि या महाराष्ट्रातील एक सामान्य कुटुंबातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मागच्या 8 ते 9 वर्षापासून मी काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या अनुभवातून मी ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या गोष्टी मी आज मराठा आरक्षणाच्या संबंधानं तुमच्या समोर मी फक्त ठेवणार आहे। मी जे माझं मत व्यक्त करणार आहे ते मत तुम्हाला मान्य असेलच असं नाही किंवा ते मान्य करावं असं अजिबात नाही। मराठा आरक्षणाच्या संदर्भात SEBC कायद्याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं नुकताच निकाल दिला आणि तो निकाल काय आहे हे आपण सगळे जाणता। त्याच्या कायदेशीर खोलामध्ये मी अजिबात जाणार नाही आणि त्या विषयाच्या खोलीमध्ये माझी जाण्याची कदाचित पात्रता नाही। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खरं पाहिलं तर आरक्षणाची चळवळ, आरक्षणाचा विषय हा नेमका कधी आला आणि कसा आला, तो का आणला गेला या विषयापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल। भारत हा लोकशाही देश आहे, महाराष्ट्र पण त्याच्यातला एक पार्ट आहे आणि आपल्या देशातली लोकशाही आपण सगळे जाणता आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणासाठी होत असते। जी काही गोष्ट घटना घडत असते त्याचा राजकीय परिणाम संपूर्ण देशावरती, संपूर्ण इथल्या राजकीय व्यवस्थेवरती होत असतो। एखाद्या राज्यात जर पाऊस जास्त पडला तर त्या राज्यातली सगळी राजकीय गणितं बदलू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी पाऊस कमी पडला तर सगळी राजकीय गणितं बदलत असतात। तसं प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी असते, प्रत्येक घटना त्याचे राजकीय परिणाम होत असतात आणि त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या विषयाचे राजकीय पडसाद, राजकीय परिणाम मराठा समाज म्हणून, मराठा समाजातील कार्यकर्ता म्हणून आम्ही कदाचित कुठेतरी समजून घ्यायला कमी पडलो असं मला वाटतं। खरं तर आरक्षणाची ही मुवमेंट 1980च्या दशकामध्ये ही खरं तर सुरू झाली होती। अनेक समाज आरक्षण मागत होते, त्यामध्ये विशेषतः मराठा समाज, जाट असतील, पाटीदार असतील हे देखील समाज आक्रमक होते। त्यावेळेची जी मागणी होती ती मागणी ही होती की सगळं आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निकषावरती आरक्षण आणा। आर्थिक निकषावरती आरक्षण आणलं पाहिजे, आर्थिक निकषावरती आरक्षण असलं पाहिजे, मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या। त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये नामांतराची चळवळ मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होती आणि ती नामांतराची चळवळ सुरू असतानाच आर्थिक निकषावरती आरक्षण असलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी पुढे रेटली जात होती। या मागणीचा परिणाम असा झाला, संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण आपल्या या सगळ्या परिसरामध्ये दलित विरुद्ध, सवर्ण विरुद्ध दलित, अनुसूचित जाती जमाती यांच्या विरुद्ध मराठा समाज अशा पद्धतीचं सगळं वातावरण निर्माण केलं गेलं आणि दुर्दैवानं ते वातावरण निर्माण करण्यामध्ये काही या देशातल्या शक्तींना यश मिळालं आणि त्यावरती काही लोकांनी त्यांची राजकीय पोळी भाजून घेतली। आर्थिक निकषाचं आरक्षण तिकडं चुलीत गेलं, नामांतराचा विषय तिकडं बाजूला राहिला आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तनासाठी या आरक्षणाचा 1980च्या दशकामध्ये वापर केला गेला। त्यानंतर तशीच चळवळ तीच पुढे चालू राहिली, त्याच्यामध्ये अनेक नेते सहभागी झाले। आपण सगळे जाणताच त्या नेत्यांची नावं मला घ्यायची नाहीत, मला तोंड खराब करून घ्यायचं नाही आणि 2000 पर्यंत ही चळवळ येत गेली, कुणी आणली, ओढत आणली, झालं। 2000च्या म्हणजे सन 2001-2 ला एक दुसरी चळवळ सुरू केली गेली। त्या चळवळीनं असं सुरू केलं की गरीब मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या। दुसरी एक चळवळ सुरू झाली,
मराठा समाजाला कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीचं आरक्षण द्या. तिसरी एक चळवळ सुरू झाली की मराठा समाजाला आहे त्या ओबीसी मध्ये इन्क्लूड करा. आणि या तीनही चळवळी ज्या 2000, 2001, 2003 ला सुरू झाल्या त्याला भारतीय जनता पार्टी RSSनं त्याला स्पॉन्सर केलं. 1980 ला पण स्पॉन्सर केलं. 1980-90च्या दशकामध्ये ज्या संघटना होत्या, ज्या पक्ष होते ते देखील या देशातल्या RSSना सगळे पोचलेले होते. आणि 2001, 2003 ला ज्या चळवळी सुरू झाल्या त्या देखील चळवळी काय होत्या? त्या 3 चळवळी होत्या की गरीब मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मराठा समाजाला कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी मध्ये आरक्षण द्या, आणि आहे त्या ओबीसी मध्ये मराठा समाजाला इन्क्लूड करून ओबीसीचं आरक्षण द्या. अशा 3 मुवमेंट ह्या RSSनं स्पॉन्सर केल्या आणि त्याला खत पाणी घालण्याचं काम 2001, 2, 3 पासून करण्यात आलं. याच्या राजकीय परिणामाकडे कुणीही बघितलं नाही. 2007 ला राष्ट्रीय म्हणजे NCP पक्ष तयार झाला वगैरे वगैरे. त्यांना हे सगळं स्ट्रॅटिफिकेशन आवश्यक होतं. मतदारसंघ वाईज कोणत्या मतदारसंघात मराठा किती, कोणत्या मतदारसंघात ओबीसी किती याची इत्तंभूत माहिती असणारे व्यक्तिमत्व मराठा समाजामध्ये आहेत, राजकीय पक्षांमध्ये आहेत. आणि याचा परिणाम काय होत होता हे आपण कुणीही पाहिलं नाही, कुणीही आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. 2009 पर्यंत हे फॉर्म्युला सगळ्यांना असं वाटलं की ब्राह्मणेतर ही जी विभागणी झालेली आहे ती संपूर्ण देशामध्ये लागू झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ब्राह्मणेतर विभागणी करून ठेवलेली आहे त्यामुळे आपले पक्ष राष्ट्र म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल तिकडे गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, यामुळं भाजप सत्तेवर येणार नाही अशा पद्धतीचं या सगळ्या राजकीय पक्षांचं गणित होतं. हे गणित बिघडलं कुठं आणि कसं हे नीट समजून घ्या. मी आरक्षणावरतीच आहे, आरक्षणावरतीच बोलणार आहे, पण आरक्षणाच्या चळवळीचा राजकीय परिणाम जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळवायचं कसं हे आपल्याला समजणार नाही. म्हणून मी ह्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन तुम्हाला अत्यंत थोडक्यामध्ये देतोय. सन 2009 पासून महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः देशामध्ये सगळ्या डॉमिनेटिंग कास्ट, ज्यांना डॉमिनेटिंग कास्ट म्हटलं जातं ते म्हणजे मराठा असतील, जाट असतील, पाटीदार असतील, या सगळ्या जातींमधले नवोदित कार्यकर्ते कोण आहेत, या 2001, 2, 3 पासून प्रामाणिकपणे कोणी चळवळीमध्ये काम केलेलं आहे अशा लोकांना RSSनं हेरलं. आणि कोणत्या लोकांवरती विश्वास आहे ह्या सगळ्या लोकांचा त्यांनी डाटा एनालिसिस करून डाटा गोळा केला आणि त्यांना फायनान्स डायरेक्ट उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रात आमच्या बीड जिल्ह्याच्याच नेत्यांनी खूप महाराष्ट्रामध्ये पैसा पुरवला भाजपच्या माध्यमामधून आणि त्यांना मराठा चळवळींना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. ह्या नेत्यांचं काम काय होतं? प्रत्येक गावात जायचं, प्रत्येक वाडी वस्तीवर जायचं, मराठा समाजावरती कसा अत्याचार होतोय, अन्याय होतोय हे समजून सांगायचं. आणि त्यांनी मग बोलता बोलता सांगायचं की आहे त्या ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. 2009 नंतर एक ट्रेंड आला की एक्झिस्टिंग ओबीसी मध्ये ओबीसी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला गेला. भारतीय संविधानामध्ये ओबीसी असा शब्द कुठेही नाही, परंतु मराठा चळवळीतल्या नेत्यांनी ओबीसी 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 हा शब्द वापरायला अत्यंत सुरुवात केली आणि त्याच दरम्यान ह्याचा परिणाम आम्ही कुणीही समजून घेतला नाही. महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये ओबीसींची म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या लोकांची लोकसंख्या ही साधारणतः 45 ते 50% आसपास आहे. महाराष्ट्रात मराठा समाज साधारणतः 28 ते 30% असेल. जाट, पाटीदार यांची पण लोकसंख्या तेवढीच आहे. आणि मग 2011-12ला मग ते मी नेत्यांची नावं नाही घेणार, या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय मराठा आरक्षण संघर्ष समिती असं 2011-12ला सुरू केलं आणि मग मराठा समाज सगळ्या रस्त्यावरती आणला. आणि त्यामध्ये भाषण करण्याची जी पद्धत होती प्रत्येक नेत्यांची की मराठा समाजाला आहे त्या ओबीसी मध्येच आरक्षण मिळू शकतं, बाकी इतर कुठेही मिळू शकत नाही. त्यानंतर अनेक लोक म्हणायचे की मराठा समाजाला कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीचं आरक्षण द्या वगैरे वगैरे वगैरे. याचा परिणाम असा झाला की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि छगन भुजबळ साहेब ह्या 2 व्यक्तींनी धक्का लागे बुक्का नावाचं एक आंदोलन चालू केलं. त्यावेळेला सुद्धा आम्हाला मराठ्यांना कळलं नाही की ह्यांनी नेमकी काय शाळा चालू केली. ह्यांची शाळा, ह्यांची दुकान, ह्यांचं सगळं खेळतं भांडवल आम्हाला समजलंच नाही. आणि सगळ्या ओबीसींना ह्यांनी भेडवलं की बघा 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 म्हणले मराठा समाज आपल्या ओबीसी मध्ये येऊन घुसायला लागलेला आहे आणि तुम्ही बघा आता काय करायचं. त्यांनी धक्का लागे बुक्का आंदोलन जे सुरू केलं संपूर्ण महाराष्ट्रभर, त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की त्यांना ओबीसींनो एक व्हा, ओबीसींनो एकत्रित या हे सांगायची गरज पडली नाही. ऑटोमॅटिकली
इकडे मराठा मोर्चा निघला की तिकडं ओबीसी एक झाली, मराठा मोर्चा निघला की तिकडं ओबीसी अस्वस्थ झाली. आणि या मराठा मोर्चांची म्हणजे त्या 2011, 12, 13ला मराठा मोर्चांचा राजकीय परिणाम भाजपसाठी, RSS साठी अत्यंत अनुकूल होत होता. आणि नरेंद्र मोदींच्या रूपाने एक ओबीसी चेहरा म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागासलेल्या एका जातीतला, तेली जातीतला एक चेहरा त्यांनी संपूर्ण देशभर प्रमोट केला. पण त्याच दरम्यान तुम्ही आठवून बघा, पाटीदार असतील, जाट असतील, मराठा असतील, सगळे डॉमिनेटिंग कास्ट देशातल्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, या प्रत्येक गुजरात, या सगळ्या राज्यातल्या डॉमिनेटिंग कास्ट ह्या आरक्षण मागत होत्या. आणि त्याच दरम्यान हे ओबीसींना मोबिलाइज करत होते की बघा बघा बघा, आपल्यात ह्या जाती आल्या तर आपलं आरक्षण संपेल, आपलं अस्तित्व संपेल. आणि ह्या पूर्ण ओबीसींनी पूर्ण मराठा जातींना एका बाजूला साईड कॉर्नर केलं. आपण 1980लाच दलित, आदिवासी यांच्या मनातून उतरलेले आहेत. नामांतराच्या चळवळीपासून महाराष्ट्रातल्या कुठल्याही अनुसूचित जाती जमातीतला व्यक्ती मराठा समाजाच्या नेतृत्वावर विश्वास करायला तयार नाही. आणि हा विश्वास, मराठा समाजावरती असलेला विश्वास ओबीसींचा जो होता तो देखील दूर झाला. दुर्दैवानं मला सांगावं लागतंय की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जर एकमेव कुठली जात असेल जी एकटी पडलेली आहे, त्या जातीसोबत कुठली इतर जात नाही, ती म्हणजे मराठा जात आहे. आणि मराठा समाज हेच विसरला की लोकशाहीमध्ये ज्याची संख्या जास्त असते त्यालाच किंमत असते. मी परत एकदा सांगतोय की मराठा समाज एकमेव देशामध्ये असा समाज आहे की ज्या समाजाची लोकसंख्या देशात सगळ्यात जास्त असून देखील लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक झालेला समाज जर कोणता असेल तर तो मराठा समाज आहे. आज मराठा समाजाच्या सोबत कुठलाही समाज एकत्रित यायला तयार नाही. मराठा नेतृत्वावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. हे फार दुर्दैवानं सांगायची वेळ आलेली. आणि त्यामुळं आपल्याला असं वाटत असेल की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय का घेत नाही सरकार, तर ज्या समाजाची राजकीय किंमत शून्य असते त्या समाजाच्या बाजूने कुठलाही निर्णय होत नसतो. मी परत सांगतोय, लोकशाहीमध्ये ज्या समाजाची किंमत काहीही नसते त्या समाजाच्या बाजूचे निर्णय कधीही ते सरकार घेत नाही. दुर्दैवाने ते घेऊ शकत नाही. आणि आज जेवढं मराठा समाजाच्या विरोधामध्ये सरकार निर्णय घेईल तेवढा सरकारचा यामध्ये फायदा आहे. कारण त्यांना ओबीसीची मतं मिळत आहेत, अनुसूचित जाती जमातीची मतं मिळत आहेत, ब्राह्मण बनियांची त्यांना मतं मिळत आहेत, पण मराठ्यांची मतं मिळत नाही. मराठा निवडणुकांमध्ये फाईट करतो आणि ओबीसी या महाराष्ट्राचं राजकारण डिसाईड करतो. अशी दुर्दैवानं परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्या या मराठा नेत्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्याचं पानिपत होण्याची वेळ आलेली आहे. माझी गोष्ट समजून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये मराठा आंदोलनाच्या बाबतीमध्ये की आरक्षण कायद्याच्या समजा कसोटीवर आहे असं आपण गृहीत धरू. मग शिवस्मारक कुठं अडकलंय? जिल्हा न्याय वसतिगृह कुठे गेलेले आहेत? आज सारथी सारख्या संस्थांचं विभाजन करू म्हटले होते, प्रत्येक ठिकाणी आम्ही विभागावर एक्सटेन्शन करू म्हटले होते, ते कुठे आहे? तुम्ही समजून घ्या. मराठा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कुठे आहेत? परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप देऊ म्हटले होते, ती कुठे आहे? त्याला कुठला कायदा, कुठलं संविधान आडवं येत नाही. मराठा बांधवांनो, हे समजून घ्या की ज्या समाजाची राजकीय व्यवस्थेमध्ये या लोकशाहीमध्ये किंमत शून्य असते त्या समाजाला काडीचीही किंमत हे सरकार देत नसतं. मग ते आपल्याला वाटतं आपलेच नेते आपलेच सगळे नेते आहेत, आपल्यावरच राज्य करतात, मराठ्यांचे एवढे आमदार आहेत, मराठ्यांचे एवढे खासदार आहेत, मंत्री आहेत, संत्री आहेत वगैरे वगैरे. तर ही एक गोष्ट मराठा समाजानं आता समजून घेतली पाहिजे. 1990च्या नंतर मराठा समाजामध्ये जातीमध्ये वर्ग निर्माण झालेले आणि हे वर्ग निर्माण होत असताना त्याकडे देखील मराठा समाजानं दुर्लक्ष केलेलं आहे. कायदे तयार करत असताना तर दुर्लक्ष केलं. तुम्ही एक विचार करा, सीलिंग ऍक्ट जेव्हा आणला तेव्हा एकाही मराठा नेतृत्वानं विचार केला नाही की भविष्यातले आमचे मराठ्यांची माणसं भूमिहीन होतील, त्यांना जमीन राहणार नाही. आज गावागावामध्ये असे माणसं आहेत त्यांना जाळायला सुद्धा जागा राहिलेली नाही. आणि त्या सीलिंग ऍक्ट आणला, भरपूर ऍक्ट आहेत त्याच्यावरती तर मी खूप बोलू शकतो की मराठा समाजाची वाट लावणारे कायदे ह्यांनी कसे आणले आणि त्यावरती आपल्या सगळ्या मराठा आमदारांनी, खासदारांनी त्याच्यावर बाजूने मतदान केलं. पण ठीक आहे, दॅट इज ओके, जे झालं ते झालं. पण 1990च्या नंतर
मराठा समाजामध्ये 4 वर्ग उदयाला आले. त्यातला एका वर्गाचं नाव मी ठेवलेलं आहे गडावरचे मराठे. गडावरचे मराठे म्हणजे ज्यांचे राजकीय पक्ष स्वतःच्या मालकीचे आहेत, ज्यांचे राजकीय पक्षांमध्ये फार मोठे मोठे संबंध आहेत, ते खासदार आमदार निवडून आणतात. त्यांच्याकडे 10-5 खासदार असतात, 5-50 आमदार असतात. कॉर्पोरेट लॉबी सोबत अंबानी डंबानी यांच्यासोबत चांगले त्यांचे संबंध आहेत. सगळे देशातली कॉर्पोरेट लॉबी ते हँडल करतात. अशा महाराष्ट्रातल्या एक 8-10 फॅमिली आहेत जे सगळा महाराष्ट्राचा गड सांभाळतात, देशाचा गड सांभाळतात. दुसरा एक वर्ग आहे ज्याला मी नाव दिलेलं आहे गडीवरचे मराठे. गडीवरचे मराठे म्हणजे काय, तर जे पूर्ण जिल्हा सांभाळतात, खासदार आमदारक्या भूषवतात, जिल्ह्यातले साखर कारखाने, त्याच्यानंतर सूत गिरण्या ह्यांनी भंगारमध्ये विकलेल्या आहेत, बँकांवर ह्यांनी दरोडे टाकलेले आहेत, सगळ्या बँका ह्यांनी खाल्लेल्या आहेत. हे म्हणजे गडीवरचे मराठे. ह्यांच्या ताब्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, त्याच्यानंतर ह्यांच्या ताब्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या ह्यांच्या प्रायव्हेट कंपन्या. आणि ह्या मराठ्यांचं काम काय, तर या गडावरच्या मराठ्यांच्या सोबत हे ज्या 8-10 फॅमिली आहेत त्यांची व्यवस्थित इमाने इतबारे चाकरी करणे, त्यांनी दिलेला आदेश खाली राबवणे. तिसरा वर्ग असा आहे की ज्याला मी वाड्यावरचा मराठा म्हणतो. वाड्यावरचे मराठे म्हणजे कोण, झडपी मेंबर, पंचायत समिती मेंबर, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, एखाद्या कारखान्याचं त्याला डायरेक्टर केलं जातं, राशन माफिया, रॉकेल माफिया, वाळू माफिया, हे सगळे 2 नंबरवाले, ह्याच्यामध्ये मटके सटकेवाले, सगळे जे गावातला पूर्ण सगळ्या लोकांवरती कंट्रोल करणारे. शहरात तसेच आहेत प्राध्यापक. मला तर दुर्दैव म्हणावं वाटतं, हे प्राध्यापक वाढप्याचे कामं करतात या संस्था चालकांच्या. इथं लग्न असलं त्यांच्या पुरीचं, त्यांच्या लेकराचं, त्यांच्या इथं दारामध्ये उभा राहून 810 वाटतात. हरामखोरांना असं टिंगराव लाटा मारलं पाहिजे. या मास्तरड्यांना सगळ्यांना याला लाज वाटल्या पाहिजे की तुमच्यासारखे एक, मी जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, ज्या संस्था चालकांवरती त्यांच्या घरामध्ये लग्न असले की तुम्हाला वाढप्याचे काम करायला होते, तुम्हाला लाज वाटत नाही. मराठा समाजाचा स्वाभिमान तुम्ही घाण टाकलेला आहे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. माझ्या मनात शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आहे, पण तो आदर तुम्ही सगळ्यात संपवलेला आहे. हे वाड्यावरचे जे मराठे आहेत ह्यांची साधारणतः लोकसंख्या आहे एक 10 ते 12-15 हजाराच्या आसपास, की हे गाव कंट्रोल करतात. अहो, बूथवर बसते तो मास्तर, बूथवर. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मी बघितलेलं आहे 96 कोळी मराठा सांगणारे मास्तर तिथं बूथ एजंटला चिठ्ठ्या वाटीत बसते त्यांची. अशी परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे. आणि साधारणतः एक 15,000 वाड्यावरचे मराठे, 15 जास्तीत जास्त 20,000 येतील. माझे थोडी आकडेवारी खालीवरी होऊ शकते. आणि चौथा वर्ग आहे ज्याला आरक्षण संरक्षण ह्याची गरज आहे, तो म्हणजे वस्तीवरचा मराठा, वाडीवरचा मराठा. हे जवळपास 4 करोडोंनी हा समाज आहे. ह्याची जनगणना नाही, ह्यांच्या घरात काय खायला प्यायला ह्याचा कुणाकडे अभ्यास नाही, ह्याचा डाटा नाही, ह्यांच्या घरावर पत्रे आहेत नाहीत, काय कुणाला काय देणं घेणं नाही. ह्या वाडी वस्तीवरच्या मराठ्यांचा हा मराठा आरक्षणाचा शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि ह्यांनी याचं खेळतं भांडवल केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण ह्यांनी लाईफलाईन तयार केलेली महाराष्ट्राच्या राजकारणाची. आणि याचे राजकीय परिणाम, याची राजकीय परिस्थिती जोपर्यंत मराठा समाज डोक्यात घेणार नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या विषयाला मराठा समाजाला तयारी पण करायला नाही पाहिजे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाचा जर तुम्ही आदेश वाचला तर लक्षात येईल की मराठा समाज पुरोगामी पुढारलेला आहे, तो डॉमिनंट आहे, तो त्यानं सगळं आयुष्यामध्ये मिळवलेलं आहे, त्याला आता कुठल्याही गोष्टीची गरज नाही. अशा पद्धतीचं सगळे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये दिलेले, त्याच्यात मी काही खोलात जाणार नाही. पण माझ्या मराठा भावांना मी एक सांगू इच्छितो की जोपर्यंत हे जे गडावर बसवलेले मराठे आहेत, हे गडीवर बसलेले जोपर्यंत मराठे आहेत, हे आपण मराठा म्हणणं यांना सोडा. हे काही आमच्यासाठी काही एक करू शकत नाहीत. हे जर शिक्षकांना प्राध्यापकांना जर वाढप्याचे कामं करायला होत असतील तर तुम्ही विचार करा ह्यांच्या मनात आपल्याबद्दल काय असेल. आता मी मूळ मुद्द्यावरती येतो कारण वेळ कमी आहे. मराठा आरक्षण मिळवायचं कसं? अनेक लोकांना असं वाटतं, सचिन सानपला सांगा की मी कामात आहे. मराठा आरक्षण मिळवायचं कसं आणि त्यासाठी आता मराठा युवकांनी काय भूमिका घ्यायची आणि कशी घ्यायची? मित्रांनो, एक समजून घ्या,
मराठा आरक्षणाला 50% वर आरक्षण जाऊ नये हा सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांनी दिलेला निकाल आहे. तो भारतीय संविधानातील समानता आणण्यासाठी आरक्षण त्याला एक्सेप्शन आहे आणि समानता आणण्यासाठी त्यांनी आरक्षण 50%च्या पुढे जाऊ नये असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. पार्लमेंटने जर ठरवलं, संसदेने जर ठरवलं तर एका दिवसामध्ये आरक्षण दिलं जाऊ शकतं. एकाच दिवसामध्ये 50%ची मर्यादाची अट संसद कायदा करून त्याला सेट असाइड करू शकतं. इंदिरा साहनीच्या जजमेंटला एकाही पुढाऱ्याच्या गांडीत दम नाही. सॉरी, शब्द मी चुकीचे वापरतो. मोदीच्या दारात जाऊन बसायला, भाजपच्या खासदाराच्या आमदाराच्या दारात जाऊन बसायला, हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले सगळ्यांनी आपल्याला खेळवलेले, ह्यांनी पण खेळवलेले, अजून पण आपला खेळ मांडणार आहे. अजून कुणी जर आंदोलन मोर्चा काढायचं म्हणलं, बिलकुल मी तर जाणार नाही. तुम्हाला जायचं असलं तुम्ही जाऊ शकता. आम्ही 10 वर्षे बोंब मारली, बाद झाला. आता आम्ही आता जायचं ठरवलेलं की जायचं नाही. जोपर्यंत आपण मराठा समाज संसद ताब्यात घेणार नाही, मराठा समाज, मी परत शब्द वापरतोय, मराठा समाज, मराठा नेते नाही, मराठा समाज जोपर्यंत संसद ताब्यात घेत नाही तोपर्यंत संसदेमध्ये मराठा समाजाच्या बाजूचा कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. जिसकी जितनी संख्या भारी, सगळ्या आरक्षणाची पूर्ण पुनर्मांडणी करणं आता फार गरजेची आहे. हे बघा, आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता पुढे चळवळ मराठा समाजाच्या युवकांनी न्यायची कशी? आज आपल्याला सगळ्या समाजाला, आपण दलित समाजाचं आरक्षण मागतोय का? तर नाही मागत. आपण आदिवासी समाजाचं आरक्षण मागतोय का? नाही मागत. आपण ओबीसीच्या मध्ये घुसायचं म्हणतो का? तर नाही घुसायचं म्हणत. आम्हाला वेगळा ताट मांडा म्हणतो. मग असं असताना देखील जे ऑलरेडी ताटावर बसलेले माणसं आहेत, जेवायला लागलेले आहेत, त्यांच्या पोटात दुखायचं कारण काय? त्याचं कारण आपली भूमिका कुठंतरी चुकते असं मला वाटतं. मी फार स्पष्टपणे सांगतो, आपल्याला एससीचं आरक्षण नाही पाहिजे, एसटीचं आरक्षण नाही पाहिजे, आहे त्या ओबीसीत पण घुसायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या जातींना आपल्याला सोबत घ्यावं लागेल आणि ते घेणं फार सोपं आहे, फार इझी आहे. एससी, एसटी, ओबीसी यांना अजून पण त्यांचं ऍडव्होकेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही. त्यांचा अनुशेष भरपूर आहे. त्यांच्या जागा दुसरेच घ्यायला लागलेले आहेत. आपल्या पण जागा दुसरेच घ्यायला लागलेले आहेत. कोण घेतं हे कळायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्यांची जेवढी लोकसंख्या आहे, परत एकदा सांगतो, ज्यांची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या जातीला आरक्षण दिलं पाहिजे. जे कांशीराम सांगत होते की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. मराठा समाज 30%, त्याची लोकसंख्या किती आहे त्याची जनगणना करा. जनगणनेला भारतीय संविधान आडवं येत नाही. त्यानंतर ज्यांची लोकसंख्या जेवढी आहे तेवढ्या संख्येत त्यांना आरक्षण द्यायला कुणीही आडवं येत नाही, संविधान आडवं येत नाही, सर्वोच्च न्यायालय आडवं येत नाही, काहीच नाही. त्यामुळे जर समजा शेड्यूल कास्टची लोकसंख्या 15% असेल तर 15% त्यांना आरक्षण द्या. जर समजा ओबीसी, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण मला एका जातीबद्दल फार कौतुक वाटतं, फार आनंद वाटतो. त्या जातीमधील एका नेतृत्वाला दादासाहेब मुंडे नावाचा एक व्यक्ती होता. त्या आमच्या बीडचेच आहेत. त्यांना आता काँग्रेसनं हकालपट्टी केली. ते म्हणले ताटं मिळणार नाही, वाटी मिळणार नाही. मी काय पोस्ट वाचली नाही त्यांची. पण ते ज्या वंजारी समाजात जन्माला आलेले त्या समाजाचा एक गुणधर्म तुम्हाला मी सांगतो. त्या समाजाची लोकसंख्या बीडमध्ये सगळ्यात जास्त आहे. साधारणतः एक 7-8 लोकसंख्या, 7-8 लाख लोक त्यांची बीडमध्ये असतील. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात काय आहे, तिकडे बुलढाण्यात काय आहे, तर नाशिकमध्ये काय आहे. त्यांची मंत्री बघा किती आहेत, त्यांचे आमदार बघा किती आहेत. आणि असा जिल्हा दाखवा की ज्या ठिकाणी वंजारी जातीचा क्लास 1 अधिकारी नाही. भारतात असा जिल्हा दाखवा की जिथं वंजारी समाजाचा एखादा अधिकारी नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा एक तरी क्लास 1 अधिकारी आहे. कसं काय? पूर्ण अख्ख्या ओबीसीचं आरक्षण एका जातीने खाल्लेलं आहे, हे समजून घ्या. आणि त्यामुळं त्या समाजामध्ये जसं कास्ट पॉलिटिकल स्पिरिट आहे वंजारी समाजामध्ये, ते चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाहीये, नाव ठेवण्यासारखं नाहीये. तेवढं कास्ट स्पिरिट समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, माझ्या समाजात का निर्माण होत नाही, माझ्यासारखा तरुण का निर्माण करू शकत नाही, यामुळं आमचा जीव तुडतुड तुटतो. आम्हाला वाटतं आम्ही कुठेतरी कमी पडतोय समाजाचं प्रबोधन करण्यात, जागृती करण्यात. आम्हालाही फार वाईट वाटतं. आम्हालाही वाटतं त्या पद्धतीनं आमचा समाज
प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादा तरी क्लास 1 अधिकारी आमचा असावा आणि त्या अधिकाऱ्यानं आमचं काम केलं पाहिजे, आम्हाला लुबाडलं नाही पाहिजे. आज तुम्ही बघा आपल्या समाजातले कितीतरी अधिकारी असे की फुकट काम करीत नाही. त्यामुळे समाजामध्ये समाजाची प्रगती निर्माण करण्याकरिता एक स्पिरिट निर्माण करण्याचा उद्देश, एक ध्येय मराठा चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ठेवलं पाहिजे. आणि ते करत असताना कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा द्वेष करायची गरज नाही. आणि जेवढी लोकसंख्या आहे तेवढंच आरक्षण आम्हाला पाहिजे, जितकी लोकसंख्या तितकंच आरक्षण, ही भूमिका मराठा कार्यकर्त्यांनी आता रेटून लावली पाहिजे. आमचं कुणाच्या आरक्षणाला विरोध नाही, स्पष्ट सांगितलं पाहिजे. आरक्षण, आता काही लोक इकडे बघा आपल्या डोक्यात एक टाकायला लागलेत की आम्हाला नाही तर कुणालाच नाही. हे फार मोठा ट्रॅप आहे, नीट समजून घ्या. आरक्षण जर काढलं, मी फार अत्यंत जबाबदारीने सांगतो, आरक्षण जर काढलं तर आपण अजून जास्त भिकाला लागू. जेवढी लोकसंख्या तेवढंच आरक्षण आपल्याला पाहिजे. आज SC, ST, OBC या प्रवर्गातले उमेदवार खुल्या प्रवर्गात येऊन जागा मिळवायला लागलेले. माझ्याकडे हे सगळे घट्टे जे आहेत ना, या सगळ्या मेरिट लिस्ट आहेत, सगळ्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचं मेरिट लिस्टचं मी अनालिसिस केलंय आणि जबाबदारीने सांगतोय, अभ्यासपूर्ण सांगतोय की SC, ST, OBC मधले विद्यार्थी उमेदवार हे खुल्या प्रवर्गामध्ये येऊन आपल्या जागा बळकवतात, खुल्या प्रवर्गातल्या. ह्याचा अर्थ काय आहे तर आपल्यापेक्षा ते एज्युकेशनली फॉरवर्ड झालेले आहेत, शैक्षणिक दृष्ट्या ते पुढारलेले आहेत, त्यांना जास्त गुण मिळत आहेत, म्हणून ते खुल्या प्रवर्गात सुद्धा येऊन कॉम्पिटिशन करतायत. आणि मग आपण एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. जर आरक्षण काढलं तर सगळ्याच जागा ते घेतील, आपण एज्युकेशनली फॉरवर्ड होऊ शकत नाही. आपल्याला एज्युकेशनली फॉरवर्ड जर व्हायचं असेल तर आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. एक डोक्यात ठेवा मराठा कार्यकर्त्यांनो, कुणाचं आरक्षण काढा नाही तर ठेवा, नाही तिकडे जाळ करा त्यांचा, पण मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय नाही, ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत लावून धरावं लागणार आहे. काय, मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीकरिता मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कुणी म्हणलं ना आरक्षण काढा, तिकडे दुसऱ्याचं काढा नाही तर ठेवा, मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. दुसऱ्याच्या आरक्षणाबद्दल आपण काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, आपल्याला त्याबद्दल बोलायला भाग पाडतील, काहीही उपयोग नाही, प्रॅक्टिकली पण आणि तसं बोलून पण. खरंच जर आरक्षण काढलं तरी मराठा समाजाचा उद्धार होणार नाहीये, हे समजून घ्या. आणि जर कुणाला वाटत असेल की आरक्षण काढल्यानं मराठा समाजाचा उद्धार होणार आहे, त्यांनी माझ्या समोर आकडेवारी घेऊन बसावं आणि माझा गैरसमज दूर करावा. तर मराठा आजचा जो विषय की मराठा समाजातल्या तरुणांची, युवकांची भूमिका काय असेल, तर मी एक छोटे छोटे तुकडे करून मी तुमच्या समोर भूमिका मांडलेली आहे. त्यातली प्रमुख महत्वाची म्हणजे भूमिका अशी असली पाहिजे की मराठा समाजाचं कास्ट स्पिरिट, पॉलिटिकल कास्ट स्पिरिट वाडी वस्तीवरच्या मराठ्यांचं आपल्याला निर्माण करावं लागेल. हे जे ठेकेदार, गुत्तेदार हे सगळे बाजूला काढावं लागणार आहेत, हे सगळे आमदार, खासदार बाजूला काढावं लागणार आहेत, हे वाड्यावरचे हे सगळे लोक आपल्याला बाजूला काढावं लागणार आहेत. आणि वाडी वस्तीवरच्या मराठ्यांची आपल्याला पॉलिटिकल कन्स्पायरसी, पॉलिटिकल स्पिरिट आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. ही एक भूमिका. दुसरी भूमिका अशी आहे की आपल्याला कुठल्याही आरक्षणाला विरोध करायची गरज नाही. आपल्याला SC, ST, OBC यांना सांगावं लागेल की जितकी तुम्हाला तरी मिळतंय का सगळं. आज तुम्ही बघा दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक यांना कुठलाही स्कॉलरशिप हे सरकार देत नाही. त्यांना पण सांगावं लागेल आता तुम्हाला काही देत नाही, आम्हाला काही भेटत नाही. तुम्ही बघा यामध्ये मुस्लिम समाजाची भूमिका कशी आहे. हमारे को तो वो लगता है मराठा समाज को रिजर्वेशन मिलना चाहिए, लेकिन वो बम्बन नहीं दे रहे. तुम्ही बघा त्यांची भूमिका कशी आहे. तर याच पद्धतीने अत्यंत जागरूकपणे समाजामध्ये बोलत असताना, वावरत असताना मराठा समाजातल्या युवकांना फार काळजीनं, जिकरीनं वागावं लागणार आहे. कुठल्याही समाजाबद्दल, आता सगळ्यांच्या मनात आपल्याबद्दल द्वेष आहे बघा, हे लक्षात ठेवा. आपल्या मराठा समाजाबद्दल कुणाच्याही मनात प्रेम राहिलेलं नाही, आत्मीयता राहिलेली नाही, आपुलकी राहिलेली नाही. ही आपुलकी आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. ही लोकशाही आहे आणि एकदम स्ट्रॅटर्जीनं राहावं लागणार आहे मराठा युवकांना. असं भरकटल्यासारखं जाऊन जमणार नाही. कुणी म्हणतं दांडे काढा, कुणी म्हणतं काय उपयोग, तुमच्या दांड्याला कुणी कुत्र विचारित नाही, तुमच्या तलवारीला कुणी विचारित नाही, काहीच नाही. त्यामुळं अत्यंत प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाच्या संदर्भात द्वेष न बाळगता आपल्याला पुढे जावं लागणार. दुसरी भूमिका,
आणि तिसरी भूमिका की एक आरक्षणाच्या पॉलिसीवरती चर्चा सतत घडून आणली पाहिजे, की रिझर्वेशन पॉलिसी परत नव्यानं मांडली पाहिजे, नव्यानं आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या पाहिजे, की ज्या जातीची लोकसंख्या जेवढी आहे तेवढंच आरक्षण पाहिजे. जर एखाद्या जातीची लोकसंख्या 2% असेल तर त्यांना 2% जागा मिळाल्या पाहिजे. जर एखाद्या जातीची लोकसंख्या 20% असेल तर त्याला 20% त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपल्याला मराठा म्हणून आज समाजाच्या समोर मांडाव्या लागतील. लक्षात येत आहे? त्यामुळे माझं अत्यंत स्पष्ट मत आहे की पार्लिमेंट कायदा करून आरक्षण देऊ शकतं. पार्लिमेंट आरक्षणासाठी कायदा करणार नाही. कुणाला वाटत असेल आंदोलन करायचं तिकडे आंदोलन करावं, मी त्या आंदोलनात जाणार नाही. तुम्हाला मी म्हणणार नाही की तुम्ही जा, थांबवणार पण नाही. पण ही सगळी आंदोलनं कशी आहेत, काय आहेत, ही मी जे सांगितलं, आज महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद लागावा, मराठा दलित वाद लागावा, मराठा मुस्लिम वाद लागावा, यासाठी बऱ्याच शक्ती कामाला लागलेल्या. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजानं पाणी वाटण्याचं काम केलं, त्यांना सोबत घेण्याचं काम त्यांनी प्रयत्न केला. आपल्याला मुस्लिम आरक्षण, मराठा आरक्षण हे विषय एकत्रित घेतले पाहिजे. मुस्लिम समाजासोबत चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे. त्यांच्या जे तरुण आहेत, इंटेलेक्च्युअल तरुण आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना आपल्याला सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करावं लागणार आहे. आणि यामधून आपल्याला त्यांना आपल्या सोबत घ्यावं लागणार आहे. आणि त्यांना हे बघा, मुस्लिम समाजाची लोकसंख्या संपूर्ण देशात आहे, मराठा समाज फक्त महाराष्ट्रात आहे. पण मराठा समाज, मराठा जात, मुस्लिम हा धर्म आहे, मराठा जात ही एकमेव अशी जात आहे ज्याची देशात सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. आणि या लोकसंख्येच्या जीवावरती, या लोकसंख्येच्या आधारावरती आपण देशामध्ये काहीही करू शकतो. मराठा समाजातले फार शैक्षणिक मागासले पण कसं आहे, किती आहे, काय आहे, या विषयावरती बोलायचं म्हणलं तर तास 2 तास लागतील. आज मला टेकाळे सरांनी आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा आणि माझी भूमिका मांडण्याची मला संधी दिली. खरं तर मी त्यांचा आभारी आहे. आणि माझं जर काही चुकलं असेल, माझ्यात काही जर बदल तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही कृपया मला सांगू शकता. माझं फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजवरती तुम्ही मेसेज करू शकता, किंवा माझ्या पर्सनलवरती पण तुम्ही मला मेसेज करू शकता, किंवा माझा फोन नंबर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, माझ्या फेसबुकवरती पण आहे, त्यावरती पण तुम्ही मला फोन करून मेसेज करून मला सांगू शकता की विशाल, तुझं हे मत आम्हाला आवडलेलं नाही, यामध्ये या कारणामुळे आवडलं नाही. माझा नंबर आहे 9403 36 99 99. मी परत एकदा रिपीट करतो, माझा फोन नंबर आहे 9403 69999. मी मागच्या काही वर्षांपासून औरंगाबाद हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय. SCBCतल्या मुलांना जास्त गुण असून देखील EWS मधल्या कमी गुण असलेल्या उमेदवारांना नोकऱ्या दिल्या जात होत्या. तर त्या संदर्भात जो खटला लढला गेला तो औरंगाबाद बेंचमध्ये मीच लढवलेला होता. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी अंतरिम आदेश घेतलेला आहे. आणि आज मराठा आरक्षणाचा पूर्ण बळी दिल्यानंतर EWS कन्व्हर्जनसाठी आमच्या न्यायालयातील खटल्याच्या आधारावरती ते सुरू आहे. मी ILS लॉ कॉलेजमध्ये शिकलेलो आहे, पुण्यामध्ये कायद्याचं शिक्षण मी तिथं घेतलेलं आहे. आणि अनेक वर्ष मी मराठा आंदोलनाच्या चळवळीमध्ये दिलेले आहेत. राजेंद्र कोंडरे साहेब, बरेच साक्षीदार, अनेक लोक माझ्या या सगळ्या चळवळीच्या ह्याचा साक्षीदार आहेत. माझे न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या सगळ्या सहवासामध्ये माझं सगळं शिक्षण वगैरे झालेलं आहे. आणि माझी जर भूमिका चुकीची असेल तर कृपया तुम्ही मला मोठ्या मनानं माफ करा, एवढंच मी सांगेल. धन्यवाद.